नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत होणारी संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। टोटल 552 पदांसाठी ही पदभरती घेतली जाणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अशा पदांसाठी या ठिकाणी पदभरती घेतली जाणार आहे। मित्रांनो, तर यामधील पहिलं जे पद आहे ते आहे सहाय्यक कक्ष अधिकारी, म्हणजेच मित्रांनो हे मंत्रालयातील पद आहे। एकूण 6 जागा याच्या भरल्या जाणार आहेत। कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे राज्य कर निरीक्षक, गट ब चं पद आहे। 236 जागा भरल्या जाणार आहेत STI ह्या पदासाठी। या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं पद आहे ते आहे पोलीस उपनिरीक्षक, म्हणजेच PSI चं पद आहे। मित्रांनो, हे 310 पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे 10 एप्रिल पासून। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 30 एप्रिल 2026। त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी वयोमर्यादा काय असणार आहे? सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा सेमच असते मित्रांनो। जसे की 18 ते 38 वर्ष अमागास प्रवर्गासाठी आणि 18 ते 43 वर्ष मागासवर्गीय प्रवर्गासाठी या ठिकाणी वयाची मर्यादा असते। पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI साठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 19 ते 31 वर्ष अमागास प्रवर्गासाठी आणि 19 ते 34 वर्ष मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयाची मर्यादा दिलेली असते। तर मित्रांनो, शैक्षणिक अर्हता काय असते? तर ह्या तिन्ही पदांसाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही कोणत्याही शाखेतून जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। जर का तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल, अंडर ग्रॅज्युएट असाल, तरी देखील तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता। मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी तुमच्याकडे तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट या ठिकाणी मार्कशीट या ठिकाणी लागणार आहे। शारीरिक पात्रता फक्त PSI साठी या ठिकाणी मित्रांनो दिलेली आहे। तुम्ही बघू शकता पोलीस उपनिरीक्षक पदाकरता फक्त शारीरिक पात्रता असते। जसं की उंची या ठिकाणी बघू शकता पुरुष प्रवर्गासाठी 165 सेंटीमीटर आणि महिला प्रवर्गासाठी 157 सेंटीमीटर या ठिकाणी उंचीचा क्रायटेरिया यांनी दिलेला आहे। निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असते? तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तिन्ही पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते। एकत्रच मित्रांनो या तिन्ही पदांसाठी एक संयुक्त पूर्व परीक्षा 100 मार्कांची घेतली जाते। त्यानंतर मित्रांनो 400 मार्कांची या ठिकाणी मुख्य परीक्षा घेतली जाते। परीक्षा शुल्क या ठिकाणी किती आकारलेला आहे? तर अमागास प्रवर्गासाठी 394 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 294 रुपये या ठिकाणी शुल्क आकारलेला आहे। तर मित्रांनो, अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। तुम्हाला देखील या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला PDF फाईल दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा ही माहिती वाचून घ्या। तुमच्या कॅटेगरीनुसार प्रत्येक पदामध्ये किती जागा आहेत ते पहिल्यांदा बघून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।